सबसे कातील सोनाली पाटील मी यांना कशी काय भेटली थांबा सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर का म्हणते आपल्या गडचिरोलीची पब्लिक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मोनाबाईच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझ्या गावची मंडई निमित्त आहे नाटक आणि नाटकानिमित्त आले आहेत पाहुणे. आणि हा बघा आमचं क्यूट पिल्लू. आता हा पिल्लू मंडईमध्ये आपल्या मम्मीच्या पैशाला किती चुना लावणार आहे तर देव जाणे. मंडईचा हा दुसरा वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षाच्या मानानं दुकान तर बरेच आले आहेत. तुमच्या गावाकडे मंडई आणि नाटक असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. तिकडे मस्तपैकी चालू आहे नाटकाचं स्टेज बनवणं. मग मिळाल्या माझ्या मैत्रिणी, यांच्यासोबत बोलून वगैरे मी निघालो वहिनीकडे. बाहुली तर आम्हाला आवडली आहे पण आमच्याकडे पैसेच नाही, त्याच्यामुळे आम्ही एक बॉल घेऊन निघालो ना आपल्या घराला जासाठी. घरी येऊन जेवण वगैरे करून रात्रोला निघालो मी नाटक बघायला जासाठी. मला तर नाटक बघायला खूपच आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांगा बरं. तिथे गेल्यानंतर बघतो तर काय, पब्लिक अजूनही जमा नाही झाली, पण मी गेलो कारण मला सोनाली पाटीलला भेटायचं आहे ना म्हणून. मग झाली ना आपल्या सोनाली पाटीलची एंट्री. चला मग डान्सच्या छोट्या छोट्या क्लिपा बघूया. होती इच्छा ती पूर्ण झाली. शेवटी भेटलो ना मी महाराष्ट्राची लाडकी लावणी कलावंत सोनाली पाटील यांना. टॉप लेवलच्या लावणी कलावंत असून त्यांना जरासा बी घमंड नाही. त्यांच्यासोबत बोलून खरंच आपुलकी निर्माण झाली. ताईंचा स्वभाव खूप चांगला आहे आणि त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. डान्स हंगामा खतम होताच इकडे चालू झाला नाटकाचा उद्घाटन सोहळा. बघू शकता मग आणि एकही पब्लिक नव्हती आणि आता किती सारी पब्लिक जमा झाली आहे. इकडे नाटक पण चालू झालं आणि नाटकाच्या छोट्या छोट्या क्लिपा बघूया पार्ट 2 मध्ये, कारण ब्लॉग खूप मोठा होत आहे म्हणून.